आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। माझ्या आणि माझ्या मुलीमध्ये जे शेंदूर अडवा येत होतं त्यालाच या पावसाच्या पाण्याने मिटवून टाकलेलं आहे। ए, तू ज्या विषाने माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ते विष या शेंदुराच्या पाण्याने बाहेर काढलं। ओम मुरुडेश्वराय नमः। ओम मुरुडेश्वराय नमः। शेंदुराच्या शक्तीने माझा विष बाहेर काढला असेल पण माझा राग संपवू शकत नाही। ओम मुरुडेश्वराय नमः। काय बघतेस ग तू? कपाळावर शेंदूर नाही म्हणजे मी तिच्या शरीरात प्रवेश करू शकते, कळलं नाही? आता तू तिला काहीही करू शकणार नाहीस। देवसेना देवसेना हे कशाला त्या पावसात भिजतेस तू? तू पण इकडे जायस? बघा ना बाबा, हा पाऊस आपला कधीही पडतो। मी पावसात मजा करायला आले तर ही गंगा मला खेळूच देत नाहीये। तू आज जा गं गंगा, मला अजून थोडा वेळ खेळायचंय। देवसेना गंगा बरोबरच करते ना। एकतर तुझी तब्येत ठीक नाहीये, अशी पावसात भिजलीस तर कसं काय होणार? तू आधी आतमध्ये चल। आता तू का उभी आहेस? तू पण आजारी पडशील, घरात जा। गंगा बाबा, इथे ये। काय ग अशी पावसात का भिजतेस? बाबा दिसले नाही म्हणून शोधत होते। गंगा, मालकांनी एअरपोर्टला आल्यावरच फोन केला होता म्हणून एअरपोर्टला जाऊन त्यांना मी घेऊन आलो। गंगा, इथे घडलेलं सगळं मला कळलंय। जे घडायला नको होतं ते सगळं घडलंय। तुला याचा खूप त्रास झाला आणि तरी सुद्धा तू अजूनही शांतच आहेस। आता यापुढे तुला काहीही त्रास होणार नाही। मी आलोय ना, तू जाऊन आता आराम कर। यावर आपण सकाळी बोलू। गंगा, अगं कसला विचार करतेस? आज चल बाळा। नाही बाबा, मी आउट हाऊस मध्ये राहते। तुला या महालातनं बाहेर काढायचा अधिकार कोणालाच नाहीये। आज चल बघू। नाही बाबा, चालेल, मी तिथेच राहते। मला माहितीये तू कसला विचार करतेस, देवीचाच ना? उद्या सकाळी ह्या सगळ्या समस्यांवरचा उपाय शोधून
मीच तुला घरात घेऊन जाईन. भाऊजी तुम्ही आलात. ऐकलंस रे हो, देवा. पण काय रे, एवढी रात्र झाली तरी अजून झोपला नाहीस? भाऊजी गाढ झोपलो होतो भाऊजी. एका वाईट स्वप्नाने माझी झोपच उडवली. तुम्हाला बघून आता कुठे हायचं वाटतंय ठीक मला. आहे, पण माया कशी आहे? ती रिकवर होते भाऊजी. चला चांगलं हा. आहे. ठीक आहे, आता जाऊन झोप. उद्या सकाळी आपण बोलू. ठीक आहे भाऊजी. पप्पा आई तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. आता मी कुठेही जाणार नाही बाळा. तुझ्या सोबतच असणार आहे. या घरातला आनंद आता मला परत आणायचा आहे. माझी पण तीच इच्छा आहे आई. या घरातला आनंद परत आणण्यासाठी मी तुझी काय मदत करू सांग ना. तू म्हणशील ते मी सगळं करेन. समोर तर कोणी नाहीये, मग बोलतेय कोणासोबत? हे मूर्ती, हे मूर्ती, बाबा झोपलो ना, उगाच झोपवड करू नका हो. एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. उठ लवकर. हे उठ रे, उठ उठ उठ. चल. अहो बाबा काय झालं? देवसेना रूम मध्ये एकटीच बडबडतेय. अहो ते एकटीच बडबडते, यात काय महत्वाचं? हे प्रकरण साधारण नाही वाटत मला. मला एक शंका आहे. हे तू पण येऊन बघ. चल. ठीक आहे, चला हा येतो. चल. या घरात कोणीही तुझ्या विरोधात काय केलं तरीही मी तुझ्या सोबत असेन. ही बघ. इथेच थांबा. त्यात टाकूया. काही बोलू नका, त्यात रेकॉर्ड होत आहे. चला चला. कुठे रे? हो निघा. अरे, या या. काय रे? ती चिमुरडी आणि ती जिच्या बरोबर बोलतेय त्यांचा आवाज ऐकू येत हा. नाहीये ना, म्हणून मी त्या सीडी मध्ये सगळं रेकॉर्ड करतोय. हा रेकॉर्ड होतंय का? हो बाबा. खूप हुशार आहेस रे तू. तू संकटात असताना मी तुला वाचवू शकले नाही, पण तू स्वतःचा जीव वाचवलास. मला खरंच अभिमान वाटतोय. या सगळ्या मागे माझ्या मुर्डेश्वराचा आशीर्वाद आहे. या कुटुंबाच्या रक्षणासाठी मी एकटीच आहे असं मला सारखं वाटत होतं, पण आता तुझे मुर्डेश्वर पण आपल्या बरोबर आहेत या विचाराने मला फार बरं वाटतंय. यापुढे आपल्या घरावर कसलंच संकट येणार नाही. तू निर्धास्त राहा. चल आता तू झोप. हा लाईट का येते जाते?
बहुतेक कनेक्शन लूज झालं असेल. मग आता काय करायचं? चला आपण कारमध्ये जाऊन ऐकू. बरं चल. काय रे हे बघ, हे तर नोटीस दाखवतंय. हो बाबा. ए सीडी आत टाकली होती ना? हो. मग कुठे गेली? काय माहित झालं? नाही कुठे आ? गेली ती. आत तर टाकलेली. गेली कुठे? खाली पडलीये का? बाबा ही बघा इथे. हा? कुठे? ए, तिथे कशी गेली? अहो ते सोडा हो. देवसेना कोणाशी बोलत होते ते महत्वाचं आहे. हा टाक टाक. काय रे? परत नोटीस दाखवतोय. अहो काहीच कळत नाहीये. सीडी आहे का बघ. सीडी नाहीये बाबा. ही परत मागे कशी गेली? ए कोण हसतंय रे? ए कार मध्ये तिचा आत्मा आलाय रे. चल चल खाली उतर. हो, बाबा, चल. काय रे हे? बाबा ही लाईट तर आपोआप चालू झाली. बहुतेक हे आत्ताच बेटा जानकी, चूक झाली ग आमच्याकडून. आता तुझ्या आणि बाळामध्ये आम्ही नाक नाही खुपसणार. आम्हाला सोड ग. माफ कर आम्हाला. बाबा जे बोलले आम्ही तसंच करू. बाबा एवढ्या रात्री आउट हाऊसची लाईट चालू काय? गंगा काय करते? हो रे. चल बघूया आपण. राजशेखर परत येईपर्यंत घरात एकाचा तरी बळी घ्यायचा विचार केला होता, पण तसं झालं नाही आई. पण मी थांबणार नाही. अजून जोमाने माझे प्रयत्न चालू ठेवेन. महालात ती चिमुरडी एकटीच बोलत होती आणि ही इथे फोटो सोबत एकटीच बोलते. आधी देखील ही अशीच फोटो सोबत बोलत होती. आपण काही सिरियसली घेतलं नाही, सोडून दिलं. त्या फोटो मध्ये नक्कीच काहीतरी आहे बाबा. असं बोलतोयस? थोडी वाट बघूया. ती झोपल्यावर पेटी उचलून ठीक आहे घेऊन बाबा. अचानक हा एवढा वारा कसा सुटला? वाऱ्याला सोड रे. गंगा उठायच्या आधी पेटी महालात घेऊन जाऊ. चल. ठीक आहे बाबा.
दरवाजापर्यंत आणली तेव्हा हलकी होती. आत आणल्यावर पेटीत डेड बॉडी असल्यासारखी का झाली जड? बाबा ही पेटी खूपच जड आहे. थांब 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 थांब. झेपत नाहीये. ओ बापरे. चल पेटी उघडून बघ, आत काय ते कळेल. अहो बाबा, त्या दिवशी बघितला हा तोच फोटो आहे. बाकी काही नाहीये बाबा. एवढ्यासाठी आपण एवढे कष्ट घेतले. ए, हा फोटो आपल्या कामासाठी नाहीये रे, पण हा फोटो गंगासाठी जीवापेक्षा महत्वाचा आहे. हो बाबा. गंगापासून हा फोटो लांब केला तर नक्कीच ती बिथरेल आणि रडेल. रडू दे रडू दे. आपल्या मध्ये येणाऱ्या गंगाला रडवून तर बघूया ना मग. हो बरोबर बाबा. गंगा ही पेटी शोधून हैराण होईल. सकाळी आपण ही पेटी बाहेर कचऱ्यात टाकून देऊ. हा. आता आपण झोपूया ना बाबा. ए, पेटी त्या कोपऱ्यात ठेवून ये आणि मग झोप. तुम्ही ठेवा ना बाबा, मला खूप थकल्यासारखं झालंय. ए, मी ए झोपतो मूर्ती. मला नाही जमणार बाबा, इथेच राहू दे. बाबा, ए, काय रे? पेटीतून हसण्याचा आवाज येतोय बाबा. ए, बडबड करू नको, झोप आता. अहो बाबा, मी खरंच बोलतोय. हो, आतून हसण्याचा आवाज येतोय. आवाज हो येतोय? बाबा, हसण्याचा आवाज येतोय. अरे त्यात फक्त फोटो आहे रे, झोप. बाबा, अहो मी खोटं बोलतोय का? थांबा, मी तुम्हाला पुरावाच दाखवतो. हे काय बाबा? सांगितलं होतं ना तुला, काही नाहीये रे. घाबरू नको, झोप आता. ठीक आहे बाबा. झोप रे. आई गं. मूर्ती. ए, मूर्ती उठ रे, उठ रे मूर्ती. तू खरं बोलत होतास रे. त्या पेटीत काहीतरी गडबड आहे रे, गडबड. बाबा, ही पेटी तर हवेत उडतेय. बाबा, पेटी तर हवेत उडतेय. मला खूप भीती वाटते बाबा. पेटी बघा कशी फिरते. माझ्या पोरीच्या घरातून तुम्ही शत्रूच्या घरात आणून मला ठेवलंय. आता या महालाची मी काय दशा करते ते तुम्ही आता बघालच. केलेलं पाप विसरून आनंदाने जगणाऱ्या राजशेखरच्या डोक्यात आता प्रकाश पडेल. काका, काका, भाऊजी, दार उघडा काका. काका, भाऊजी, लवकर. काय रे, काय झालं? एवढ्या रात्री गळा काय काढताय? भाऊजी, गंगाने आउट हाऊस मध्ये एक गुप्तपणे पेटी लपवून ठेवली होती. त्यात काय आहे हे बघण्यासाठी आम्ही उचलून घरात आणली. खूप खतरनाक पेटी आहे भाऊजी. एवढ्या रात्री पिऊन आलास की काय? तुमची शपथ, मी खोटं नाही बोलत आहे.
ती पेटी आम्हाला झोपायलाही देत नाहीये. आम्ही घाबरलोय. भाऊजी, मेहरबानी करून तुम्ही जरा एकदा येऊन बघा ना. आम्हाला जरा बरं वाटेल. ठीक आहे हा, चला चला बघू. चला या भाऊजी. ही पेटी खूपच खतरनाक पेटी आहे भाऊजी. तंबोरांना बोलवूया, मग उघडून बघू आपण. आता नको भाऊजी, मी सांगतोय ते ऐका भाऊजी. भाऊजी, तू सांगितलंस तसा कुठलाच आवाज येत नाही. भाऊजी, पेटीला कान लावून ऐका भाऊजी. भाऊजी, नको भाऊजी, नका उघडू. ए, तुम्ही इथे थांबू नका, निघा इथून. भाऊजी, तुम्हाला एकटं सोडून कसा जाऊ आम्ही भाऊजी? मी माझं काय ते बघून घेईन, निघा इथून. चल चल इकडे. मी आठवते का? मी कुठेतरी असेन असं तुला वाटलं होतं, पण मी तुला शोधत शोधत तुझ्या घरात पोहोचले. पाहिलास ना? नंदिनी कोण आहे? नंदिनी आणि तुझा काय संबंध आहे? वारुळाचा आणि तुझा काय संबंध आहे? असे प्रश्न तुझा मुलगा तुला विचारेल तेव्हा योग्य वेळी त्याची उत्तरं देईन असं म्हणाला होतास ना? आता ती वेळ आलीये रे. स्वतःच्या मुलाला पण सांगू शकत नाहीस असं पाप केलंयस तू. पण आता हे पाप जगाला कळायची वेळ आलीये की नंदिनी तुझ्या जीवावर का उठलीये. ती तुझ्या कुटुंबाचा विनाश करण्याचा विचार करते. हे चांगलंय की वाईट आहे? नंदिनी पासून वाचण्यासाठी त्या तंबोराला सोबत घेऊन खूप उड्या मारतोयस ना तू. हा तुझा न्याय आहे की अन्याय आहे? बोल ना, बोल. नाही, तू नाही बोलणार, कारण तुझ्या हातून पाप घडलंय. पण हा माझा अभिमान आहे. पार्वतीपुरम हे फक्त गाव नाहीये, मी उभी असलेला रथ आहे. मी जगत होते ते आयुष्य नाहीये, देवाकडून मिळालेलं वरदान आहे. आषाढ महिन्याची वाट अख्खं जग बघत असतं, पण आषाढ महिना माझी वाट बघत असतो. 20 वर्षापूर्वीच्या गोष्टी तू विसरला असशील, पण मी नाही विसरले. नाही विसरले, काहीच नाही विसरले.
मुहूर्ताची वेळ टळते. पार्वतीताई अजून आल्या नाहीत. आपण सगळे चांगल्या मुहूर्तावरच काम चालू करतो, पण पार्वती ताई राहू काळातच काम सुरू करते. राहू काळ सुरू होतोय, पार्वती ताई आता पोहोचतीलच. काय रे, या वर्षी पण तुम्ही त्या बाईची वाट बघत उभे आहात काय? हं? पार्वतीवर या गावातल्या लोकांचं प्रचंड प्रेम आहे. त्यांनी तर मंगळापूर गावचं नाव बदलून पार्वतीपूर असं ठेवलंय. हे सर्व त्यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्या पार्वतीताई जीव वाचवणाऱ्या वैद्येश्वरी पण आहे आणि या गावाला वाचवणारी महादेवी पण आहे. मग हे सर्व त्यांची वाट पाहणारच ना.